Please like, share and subscribe my channel. Thank you. हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत इयत्ता 12वी विषय वस्त्रशास्त्र धडा 4 व्हिस्कोस रेयॉन. पुनरुत्पादित सेल्युलोज जन्य तंतू. तुम्हाला माहीत आहे का, आपल्याला विशिष्ट समारंभ प्रसंगी रेशमी वस्त्र परिधान करायला का आवडते? रेशमासारखा दिसत असलेला दुसरा एखादा तंतू तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही तंतू व्यतिरिक्त कोणत्या तंतूचा उपयोग डायपर, सॅनिटरी नॅपकिन्स व जखमांच्या मलमपट्ट्यांसाठी होत असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? उपलब्ध असलेल्या नैसर्गिक तंतूच्या व्यतिरिक्त मानवाने निर्माण केलेल्या अनेक तंतूंचा वापर आपण विविध हेतूने आपल्या दैनंदिन जीवनात करीत असतो. या प्रकरणात व नंतरच्या प्रकरणात आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर मानवनिर्मित तंतूचे उत्पादन रेशीम किड्याच्या निर्मितीच्या आधारावर असते. विविध रसायने मिसळून व वितळवून एक द्रावण तयार करण्यात येते. विविध वेगळ्या प्रकारचे रसायनं मिसळून म्हणजे एकत्र करून व वितळवून एक द्रावण तयार करण्यात येते. या द्रावणाला नंतर सूक्ष्म छिद्रांमधून प्रवाहित करतात. नंतर काय करतात? या द्रावणाला सूक्ष्म छिद्रांमधून प्रवाहित करतात. हे द्रावण घट्ट होऊन त्याचे तंतू बनतात, ज्याचे नंतर धाग्यामध्ये व शेवटी वस्त्रामध्ये रूपांतर होते. मग ते द्रावण काय होतं? घट्ट होतं आणि त्याचे काय बनतात? तंतू बनतात आणि त्याचे नंतर कशामध्ये रूपांतर होतं? धाग्यामध्ये. आणि त्याचं शेवटी नंतर काय होतं? वस्त्रामध्ये रूपांतर होतं. तर तुम्हाला माहिती असायला हवे, मानवनिर्मित तंतूसाठी स्पिनरेट नावाच्या एका विशिष्ट साधनाचा शोध लावण्यात आला. हे साधन स्टीलचे बनलेले असून त्याला अनेक सूक्ष्म छिद्रे असतात. बनवलेले द्रावण या स्पिनरेटमधून जोराने दाब देऊन प्रवाहित केले जाते. ते दुसऱ्या बाजूला तलम तंतूच्या रूपात बाहेर येऊन त्यांना कडकपणा येतो व त्याचे तंतू बनतात. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की मानवनिर्मित तंतूसाठी स्पिनरेट नावाच्या एका विशिष्ट साधनाचा शोध लावण्यात आला. कोणत्या साधनाचा? स्पिनरेट नावाच्या एका विशिष्ट साधनाचा शोध लावण्यात आला. हे साधन स्टीलचे बनलेले असते आणि त्याला काय असतं? अनेक सूक्ष्म म्हणजे खूप छोटे छिद्र असतात आणि बनवलेले द्रावण या स्पिनरेटमधून जोराने दाब देऊन प्रवाहित केले जाते. ते दुसऱ्या बाजूला तलम तंतूच्या रूपात बाहेर येऊन त्यांना कडकपणा येतो व त्याचे काय बनतात? तंतू बनतात. तर इतिहासात डोकावताना जशी लोकसंख्या वाढली तशी कपड्यांची मागणी सुद्धा वाढली. बरोबर आहे. जर लोकसंख्या वाढेल तर कपड्यांची मागणी सुद्धा वाढणार. नैसर्गिक तंतू त्यांचे उत्पादन मर्यादित व हंगामी स्वरूपाचे असल्यामुळे ही वाढणारी मागणी पूर्ण करण्यास असमर्थ येऊ लागली. नैसर्गिक तंतू आणि त्यांचं उत्पादन कसं आहे? मर्यादित आहे आणि ते हंगामी स्वरूपाचे आहे. त्यामुळे वाढणारी मागणी पूर्ण करण्यास असमर्थता येऊ लागली. त्यामुळे वैज्ञानिकांना अन्य साहित्यापासून तंतू निर्मिती करणे भाग पडले. मानवनिर्मित तंतूच्या निर्मितीची प्रथम माहिती 1664 मध्ये प्रकाशित झालेल्या रॉबर्ट हुक यांच्या मायक्रोग्राफिया या पुस्तकात आढळते. मानवनिर्मित तंतूच्या निर्मितीची प्रथम माहिती 1664 मध्ये प्रकाशित झालेल्या रॉबर्ट हुक यांच्या मायक्रोग्राफिया या पुस्तकात आढळते. तरीही 19व्या शतकापर्यंत वैज्ञानिकांनी प्रत्यक्षात कृत्रिम तंतू तयार केले नव्हते. 19व्या शतकापर्यंत वैज्ञानिकांनी प्रत्यक्षात कृत्रिम तंतू तयार केले नव्हते.
हे नवीन तंतू केवळ 100 वर्ष जुने आहेत. हे नवीन तंतू किती वर्ष जुने आहे? 100. परंतु त्यांच्या टिकाऊपणामुळे, निगा राखण्यास सोपे असल्यामुळे व अन्य गुणधर्मांमुळे ते अल्प कालावधीतच लोकप्रिय झाले. मोठ्या प्रमाणात त्यांनी नैसर्गिक तंतूची जागा घेतली आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले. यांना मानव निर्मित तंतू किंवा कृत्रिम तंतू असे म्हटले जाते. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, मानव निर्मित तंतू म्हणजे काय किंवा कृत्रिम तंतू म्हणजे काय? चित्र, स्पिनरेटचे चित्र इथे दिलेलं आहे. मानवनिर्मित तंतूचा सर्वात मोठा फायदा म्हणजे उत्पादक त्यांचे अनेक गुणधर्म ठरवू शकत असतो. तक्ता नंबर 4.1 मानवनिर्मित तंतूचे नियंत्रित करता येणारे गुणधर्म. आता आपण बघूया मानवनिर्मित तंतूचे नियंत्रित करता येणारे गुणधर्म कोणते? मानवनिर्मित तंतू हे मूलतः फिल्मेंट स्वरूपाचे असतात. मानवनिर्मित तंतू हे कसे असतात? फिल्मेंट स्वरूपाचे असतात. त्यांचे लहान तुकडे कापून त्यांचे स्टेपल तंतू बनवता येतात. त्यांचे काय छोटे छोटे तुकडे कापून त्यांचे स्टेपल तंतू बनवता येतात. मानवनिर्मित तंतूची जाडी स्पिनरेटच्या छिद्रावर अवलंबून असते. मानवनिर्मित तंतूची जाडी कशावर अवलंबून असते? स्पिनरेटच्या छिद्रांवर अवलंबून असते. मूळतः मानवनिर्मित तंतू शुभ्र पांढऱ्या रंगाचे असतात. मानवनिर्मित तंतू हे कोणत्या रंगाचे असतात? शुभ्र पांढऱ्या रंगाचे असतात. रंगीत तंतूसाठी कताई द्रावणात रंग मिसळले जातात. जर तंतू रंगीत बनवायचे असेल तर कताई द्रावणात काय केलं जातं? रंग मिसळले जातात. मानवनिर्मित तंतूची चमक खूप जास्त असते. द्रावणात चमक कमी करणारे घटक टाकून चमक कमी केली जाते. मानवनिर्मित तंतूची चमक कशी असते? खूप जास्त असते. चमक कमी करण्यासाठी काय केलं जातं? द्रावणामध्ये चमक कमी करणारे घटक टाकून चमक कमी केली जाते. रेणूंची मजबूती चांगली होण्यासाठी मानवनिर्मित तंतू ताणले जातात. यामुळे तंतूची मजबूती वाढते. रेणूंची मांडणी चांगली होण्यासाठी मानवनिर्मित तंतू काय होतात? ताणली जातात आणि यामुळे काय होतं? तंतूची मजबूती वाढते. आता तुम्हाला माहित असायला हवे, स्पिनरेटला अनेक सूक्ष्म छिद्रे असतात. तेव्हा जाडसर द्रावण या छिद्रांमधून दाब देऊन पाठवले जाते. तेव्हा ते स्पिनरेटमधून घनीभवन होऊन तलम तंतूच्या रूपात बाहेर येते. तलम तंतूचा आकार स्पिनरेटच्या छिद्रावर व नंतरच्या प्रक्रियांवर अवलंबून असतो. आता आपण बघूया 4.1 रेयॉनचा इतिहास. तर रेयॉनचा इतिहास काय होता ते आपल्याला बघायचं आहे. प्रत्येकाला रेशमाच्या सुंदरतेमुळे रेशीमचे कपडे परिधान करायला आवडतात. आवडतं ना प्रत्येकाला रेशमाचे कपडे परिधान करायला? कारण रेशम हे खूप सुंदर असतं, खूप सुंदर दिसतं. परंतु रेशीमचा शोध लागल्यापासूनच ते खूप खूप किमती वस्त्र आहे. जेव्हा रेशीमचा शोध लागला तेव्हापासूनच रेशीमचे कपडे खूप किमती आहेत.
त्याला उच्चभ्रू लोकांचे वस्त्र समजण्यात येत होते, कारण ते सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखे नाही. कारण सर्वसामान्य लोक रेशमाचे कपडे वापरू शकतात का? नाही, कारण ते त्यांना परवडण्यासारखे नाही. सुरुवात कॉत इलेअर द शॉर्दाने या फ्रेंच शास्त्रज्ञाने 1884 मध्ये नायट्रोसेल्युलोज नावाचा पहिला मानवनिर्मित तंतू तयार केला. सुरुवात कधी झाली? 1884 मध्ये. कॉत इलेअर द शॉर्दाने या फ्रेंच शास्त्रज्ञाने 1884 मध्ये नायट्रोसेल्युलोज नावाचा पहिला मानवनिर्मित तंतू तयार केला. वैज्ञानिक फार पूर्वीपासून रेशीमचा स्वस्त पर्याय तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु कॉत इलेअर द शॉर्दाने हा पहिला व्यक्ती होता ज्याने यशस्वीपणे असा तंतू तयार केला. कॉत इलेअर द शॉर्दाने तयार केलेला तंतू आज फक्त ऐतिहासिक महत्त्वाचा बनून राहिलेला आहे, कारण त्याने वापरलेले नायट्रोसेल्युलोज रसायन अतिशय ज्वालाग्रही आहे, म्हणून मोठ्या प्रमाणात त्याचे उत्पादन धोकादायक होते. सर्व रेयॉनमध्ये अलीकडे व्हिस्कोस रेयॉनचे सर्वात जास्त उत्पादन व वापर केले जाते. सर्व रेयॉनमध्ये कोणत्या रेयॉनचे? व्हिस्कोस रेयॉनचे जास्त उत्पादन आणि वापर केले जाते. इंग्रज वैज्ञानिक C.F. क्रॉस व E.J. बेवन यांनी 1892 मध्ये व्हिस्कोस प्रक्रियेचा शोध लावला. व्हिस्कोस प्रक्रियेचा शोध कोणी लावला? इंग्रज वैज्ञानिक C.F. क्रॉस व E.J. बेवन यांनी 1892 मध्ये व्हिस्कोस प्रक्रियेचा शोध लावला. व्हिस्काउस या शब्दापासून व्हिस्कोस हा शब्द आला आहे, ज्याचा अर्थ मधाप्रमाणे जाड तरल पदार्थ असा होतो. व्हिस्कोसचा अर्थ काय आहे? मधाप्रमाणे जाड तरल पदार्थ असा होतो. या पुस्तकात आपण फक्त व्हिस्कोस रेयॉनचाच अभ्यास करणार आहोत. तुम्हाला माहीत असायला हवे, रेयॉन हे त्या सर्व तंतूच्या समूहाचे सर्वसामान्य नाव आहे, जे याच पद्धतीने परंतु वेगवेगळी रसायने वापरून तयार केले जातात. अनेक प्रकारचे रेयॉन आहेत, जसे नायट्रोसेल्युलोज रेयॉन, व्हिस्कोस रेयॉन, क्युप्रेमोनियम रेयॉन, एसिटेट रेयॉन, पॉलिनोझिक रेयॉन. आता आपण बघूया 4.2 व्हिस्कोस रेयॉन तयार करणे. व्हिस्कोस रेयॉन तयार कशा प्रकारे केले जाते हे आपल्याला आता बघायचं आहे. आता व्हिस्कोस रेयॉनसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे लाकडाचा लगदा व कमी प्रतीचे आखूड सुती तंतू यापासून मिळणारे सेल्युलोज होय. कच्चा माल सेल्युलोज असल्यामुळे रेयॉनला पुनरुत्पादित सेल्युलोजजन्य तंतू असेही म्हटले जाते. व्हिस्कोससाठी काय लागतं? कच्चा माल, तो म्हणजे कोणता? लाकडाचा लगदा आणि कमी प्रतीचे आखूड सुती तंतू यापासून मिळणारे सेल्युलोज होय. कच्चा माल सेल्युलोज असल्यामुळे रेयॉनला पुनरुत्पादित सेल्युलोजजन्य तंतू असे म्हटले जाते. तर सेल्युलोजचे शुद्धीकरण करण्यात येते व त्यावर विविध रसायनांच्या विविध प्रक्रिया केल्यानंतर त्याचे रूपांतर संत्र्यांच्या रंगाच्या एका घट्ट द्रवामध्ये होते. सेल्युलोजचं काय केलं जातं? शुद्धीकरण केलं जातं आणि त्यावर विविध रसायनांच्या विविध प्रक्रिया केल्यानंतर त्याचं रूपांतर संत्र्याच्या रंगाच्या एका घट्ट द्रवामध्ये होते, जो मधाप्रमाणे दिसतो व प्रवाहित होतो. याला व्हिस्कोस द्रावण म्हणतात. प्रश्न कसा येणार परीक्षेमध्ये? व्हिस्कोस द्रावण म्हणजे काय? त्याचं उत्तर काय आहे? सेल्युलोजचे शुद्धीकरण करण्यात येते व त्या विविध रसायनांच्या विविध प्रक्रिया केल्यानंतर त्याचे रूपांतर संत्र्यांच्या रंगाच्या एका घट्ट द्रवामध्ये होते, जो मधाप्रमाणे दिसतो व प्रवाहित होतो. याला काय म्हणतात? व्हिस्कोस द्रावण म्हणतात. तर चित्र क्रमांक 4.2 मध्ये बघा,
हा द्रव गाळून नंतर तंतूमध्ये रूपांतर करण्यासाठी तयार करण्यात येतो. या द्रवाला काय केलं जातं, गाळलं जातं आणि त्याचं नंतर तंतूमध्ये रूपांतर केलं जातं. या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे विस्कोस द्रावण. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय आहे, विस्कोस द्रावण. विस्कोस रेयॉन कताई द्रावण पाण्यामध्ये घट्ट होत असते, म्हणून या प्रक्रियेला ओली कताई पद्धत असे म्हटले जाते. विस्कोस रेयॉन हे कताई द्रावण हे कशामध्ये घट्ट होतं, पाण्यामध्ये घट्ट होते, म्हणून या प्रक्रियेला ओली कताई पद्धत असे म्हटले जाते. स्पिनरेट पाण्याच्या टाकीच्या बाजूला बसवलेले असते. स्पिनरेट कुठे बसवलेलं असतं, पाण्याच्या टाकीच्या बाजूला, ज्याला कताईचा कुंड म्हणतात. त्याला काय म्हणतात, कताईचा कुंड. द्रव्यामध्ये आम्लयुक्त पाणी असते व त्यामधून तंतू बाहेर येतात. कताई कुंडीमध्ये ते घन स्वरूपात होऊन त्याचे रूपांतर विस्कोस फिलामेंट तंतूमध्ये होत असते. नंतर हे तंतू पुढील प्रक्रियांसाठी रीळावर गुंडाळतात. हे बघा, चित्र क्रमांक 4.3 मध्ये ओली कताई, त्याची प्रक्रिया कशी होते ते दाखवलेलं आहे. ही आकृती तुम्ही व्यवस्थितपणे बघा. परीक्षेत ओली कताई आकृती ड्रॉ करण्यासाठी येऊ शकते. तर इंटरनेट माझा मित्र, विविध वेबसाईटवरून विस्कोस रेयॉनच्या निर्मितीच्या माहितीचा शोध घ्या. आता आपण बघूया 4.3 विस्कोस रेयॉनचे गुणधर्म. आता विस्कोस रेयॉनचे गुणधर्म कोणते कोणते आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आता सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म. विस्कोस रेयॉनवर समान जाडीच्या लांबीला समांतर असणाऱ्या उभ्या रेषा स्ट्रायशन्स दिसतात. जर तंतूची चमक कमी केली असेल तर त्यावर ठिपके दिसतात. चमकदार तंतू साधारणपणे पारदर्शक असतात. सूक्ष्मदर्शकीय रचना क्रमांक 06 मध्ये दिलेली आहे. आता आपण बघूया भौतिक गुणधर्म. लांबी. विस्कोस रेयॉन हा मानव निर्मित तंतू असल्यामुळे त्याची लांबी नियंत्रित करता येते. विस्कोस रेयॉन हा तंतू मानव निर्मित आहे, म्हणून त्याची लांबी आपण नियंत्रित करू शकतो. त्याची निर्मिती फिलामेंट तंतू म्हणून होत असली तरी त्याला कापून आखूड स्टॅपल केले जाऊ शकतात. आपण काय करू शकतो, त्याला कापून आखूड स्टॅपल करू शकतो. तुम्ही अंदाज लावू शकता का, रेयॉन तंतू कोपराजवळ व गुडघ्यांजवळ कमजोर पडत असतात का? आता तुम्ही अंदाज लावा. आता आपण दुसरा गुणधर्म बघूया, चमक. रेयॉन तंतू मूलतः चमकदार असून त्यांची चमक डोळे दिपवणारी असते. ही चमक कमी करण्यासाठी टायटॅनियम डायऑक्साईड नावाचे रसायन विस्कोस द्रावणात टाकले जाते. रेयॉन तंतू खूपच चमकदार असते, त्याची चमक डोळे दिपवणारी असते, पण ही चमक कमी करण्यासाठी काय केलं जातं, टायटॅनियम डायऑक्साईड नावाचे रसायन विस्कोस द्रावणात टाकले जाते. आता तिसरा गुणधर्म आहे मजबूती. इतर तंतूच्या तुलनेत हा तंतू कमकुवत असतो व ओल्या अवस्थेत त्याची मजबूती आणखी कमी होते, म्हणून वापरताना व धुलाई करताना त्याला काळजीपूर्वक हाताळावा लागतो. इतर
सर्व तंतूच्या तुलनेत हा तंतू कसा असतो, कमकुवत असतो व ओल्या अवस्थेत त्याची मजबूती आणखी कमी होते. म्हणून वापरताना, धुलाई करताना त्याला काळजीपूर्वक हाताळावा लागतो. तन्यता, विस्कोस रेयॉनची तन्यता कमी असते. आता पुढचा गुणधर्म आहे लवचिकता. रेयॉनच्या कापडाची लवचिकता कमी असते. कापड लवकर चुरगळले जात असल्यामुळे वारंवार इस्त्री करण्याची गरज असते. रेयॉनचे कापड काय असते, वारंवार चुरगळले जात असतात, त्यामुळे त्यांना इस्त्रीची गरज असते. रेयॉनच्या कापडाची लवचिकता खूप कमी असते. आता आपण पुढचा गुणधर्म बघूया, आर्द्रता शोषकता. व्हिस्कोस रेयॉनची आर्द्रता शोषकता सुती किंवा लिनन सारख्या नैसर्गिक सेल्युलोजन्य तंतूपेक्षा जास्त आहे. ओल्या अवस्थेत या तंतूची मजबूती 50% कमी होत असते. म्हणून धुलाईमध्ये त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. व्हिस्कोस रेयॉनची आर्द्रता शोषकता सुती किंवा लिनन सारख्या नैसर्गिक सेल्युलोजन्य तंतूपेक्षा जास्त आहे. पण ओल्या अवस्थेत काय, या तंतूची मजबूती 50% काय होते, कमी होते. म्हणून धुलाईमध्ये त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आता घनता, व्हिस्कोस रेयॉनची घनता 1.5 ग्रॅम्स घन सेंटीमीटर म्हणजेच नैसर्गिक सेल्युलोजन्य तंतूच्या घनते इतकीच असते. या तंतूचे वस्त्र वजनाला जड असतात. आता पुढचं जैविक गुणधर्म, बुरशीचा परिणाम. सेल्युलोजन्य तंतू असल्यामुळे ओले राहिले असता त्यावर बुरशी येते, पण कोरड्या अवस्थेत त्यावर बुरशीचा परिणाम होत नाही. दुसरं, कीटकांचा परिणाम. या तंतूवर कीटकांचा हानिकारक परिणाम होत नाही, परंतु सिल्वरफिश मात्र त्यास हानी पोहोचवू शकतात. या तंतूवर कीटकांचा हानिकारक परिणाम होत नाही, पण सिल्वरफिश मात्र त्यास हानी पोहोचवू शकतात. आता आपण बघूया औष्णिक गुणधर्म. पहिला, उष्णतेचा परिणाम. धुलाईसाठीचे गरम पाणी व गरम इस्त्री व्हिस्कोस रेयॉनला हानी पोहोचवू शकतात. दुसरा, उष्णता वाहकता. हे तंतू चांगले उष्णता वाहक असतात. आता तुम्ही कारण देऊ शकता का, रेयॉन कापड उन्हाळ्याच्या पोशाखासाठी जास्त योग्य असतात का? याचं कारण तुम्ही शोधा. सूचना, आर्द्रता शोषकता व उष्णता वाहकता यामध्ये याचे उत्तर आहे. तुम्हाला याचं उत्तर आर्द्रता शोषकता आणि उष्णता वाहकता यामध्ये मिळेल. आता आपण बघूया 4.4 रेयॉनचे उपयोग. तर रेयॉनचे उपयोग काय काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. रेयॉन तंतू हे आर्द्रता शोषक, मऊ आणि आरामदायक असतात. रेयॉन तंतू कसे असतात, आर्द्रता शोषक, मऊ आणि आरामदायक असतात. या तंतूपासून बनलेली वस्त्रे अंगावर चांगली बसतात. रेयॉन तंतूचा उपयोग पोशाख, गृहसजावट, वैद्यकीय वस्तू आणि विणाविणीच्या वस्त्रासाठी होत असतो. बरेचदा रेयॉनचा उपयोग सुती कापडाचा पर्याय म्हणून केला जातो, कारण रेयॉन सुती कापडापेक्षा स्वस्त असते. त्यांचा विस्तृत उपयोग त्यांच्या मऊपणामुळे, चमकमुळे व आर्द्रता शोषकतेमुळे सुती, नायलॉन, पॉलिस्टर, ॲक्रिलिक यासारख्या तंतूसोबत मिश्रण करून केला जातो. व्हिस्कोस रेयॉनचे काही उपयोग खालीलप्रमाणे. आता व्हिस्कोस रेयॉनचे अजून काही उपयोग खालीलप्रमाणे आहेत. पोशाखासाठी उपयोग, दैनंदिन आणि समारंभाचे पोशाख, साड्या, अंतर्वस्त्रे, क्रीडा पोशाख इत्यादी. चित्र क्रमांक 4.4 मध्ये दिलंय पोशाखासाठी उपयोग. चित्र बघा व्यवस्थित. आता आपण दुसरा उपयोग बघूया, गृहोपयोगी उपयोग. पडदे, सोफ्याचे कापड, टेबल क्लॉथ, टॉवेल्स, ब्लँकेट्स, फरशी पुसण्याचे कापड इत्यादी. हे बघा, या सगळ्या गृहोपयोगी वस्तू दाखवलेल्या आहेत. अन्य उपयोग. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा, रेयॉनचा उपयोग विणाविणीच्या कापडांमध्ये होतो, जिथे आर्द्रता शोषकता महत्त्वाची असते. यामध्ये
औद्योगिक वापरातील पुसणी, वैद्यकीय साहित्य जसे बँडेजेस, घडीचे लंगोट, सॅनिटरी नॅपकिन्स इत्यादी वस्तू पर्यावरणपूरक असतात. चित्र क्रमांक 4.6 पोषकासाठी उपयोग. तुमची बौद्धिक क्षमता वापरा. दिलेला तक्ता पूर्ण करा. आता हा तक्ता तुम्ही पूर्ण करायचा आहे. आखूड सुत्ती तंतूंचे डॅश डॅश स्पिनरेट डॅश डॅश. आता मी कोण आहे हे तुम्ही ओळखायचं आहे. मी पहिला रेयॉन तंतू तयार केला. याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे. माझे नाव म्हणजे परावर्तित होणारी सूर्यकिरणे. याचं उत्तर शोधायचं आहे. मी संत्र्यांच्या रंगाचे रेयॉन तंतू तयार करण्यासाठी लागणारे द्रावण आहे. याचं उत्तर पण शोधायचं आहे. मी विस्कोस तंतूची चमक कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे सामान्य रसायन आहे. याचं उत्तरही तुम्ही शोधायचे. तर विद्यार्थ्यांनो, हा धडा तुम्ही व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांनो, हा धडा तुम्ही व्यवस्थितपणे रीड करा.